मिरज शहरातील वैरण बाजार परिसरात नशेखोरांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला असून देशी दारू दुकानासमोर एका इसमावर धारदार शस्त्रांनी निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। रविवारी रात्री सुमारे 8च्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात विनोद आयरे वय 32 राहणार बुधवार पेठ पाटील गल्ली हे गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार वैरण बाजार परिसरातील देशी दारू दुकानासमोर विनोद आयरे उभे असताना 3 ते 4 नशेखोर तेथे येऊन त्यांच्याशी वाद घालू लागले। किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद क्षणार्धात हिंसक वळणावर गेला। संतापलेल्या नशेखोरांनी ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने विनोद यांच्या चेहऱ्यावर व मानेवर सपासप वार करत त्यांना रक्तबंबाळ केले। गंभीर जखमी झाल्याने ते जागीच कोसळलेत। हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झालेत। परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी विनोद यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे वैरण बाजार परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे। दरम्यान मिरज शहरात नशेखोरांचा वाढता त्रास ही चिंतेची बाब ठरत आहे। हातगाडीवाले, छोटे व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक यांना अशा टवाळखोरांकडून वारंवार त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करत अशा गुन्हेगारांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी तीव्र मागणी नागरिकांतून होत आहे।